जय रविदास जय भीम मित्रांनो मी अण्णासाहेब धाकतोडे. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय भारतीय संविधानाच्या मूल्यांचा आवाज, विचारधारा जपणारे एकमेव युट्यूब BSP अहिल्यानगर. पार्टीमध्ये काम करत असताना अनेक ठिकाणी प्रवास करायचा पायी वेळा आल्यामुळं कमी कमी तेवढं आणि मुंबईमध्ये माझं पेंटिंगचं कर्म करत असताना फिरलेलं ते माझ्या कामी आलं असं मी समजतो. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्या बसमध्ये बसल्यानंतर बोनटवर मला त्यांनी इशारा केला. बोनटवर बसलो, गाडी चालू होती आणि सकाळी जाग आली. त्यावेळेस वाजले होते 5:30. पाणी बऱ्यापैकी खाली आलं होतं. जे पाणी बसच्या सगळ्या पायऱ्यांमध्ये घुसायला लागलं होतं, फक्त आतमध्ये थोडी जागा राहिली होती, एक पायरीची स्टेप. तर आता बस खालच्या पायरीच्या पाणी आता खालच्या पायरीच्या खाली गेलं होतं. पाण्याचा भरपूर निचरा झाला होता आणि जुहू सर्कल आरामशीर मोकळे दिसत होतं, सगळीकडे उजाडलेलं दिसत होतं. मी तसंच चालत त्यानंतर 6-6:30 वाजेपर्यंत मी तसंच चालत जुहू मार्गाने 10व्या रस्त्याने निघालो. जुहू 10वा लेन रस्ता म्हणून काहीतरी आहे त्याला नाव, जुहू रोड. तर त्या रस्त्याने मी निघालो आणि त्या रस्त्याने गेल्यानंतर पुढे शेट्टी कॉर्नर म्हणून एक पानवाल्याची टपरी होती आणि त्याला तिथून मी आतमध्ये घराकडे घुसलो. तर घराकडे घुसल्यानंतर तरीसुद्धा कमरेच्या वर पाणी होतं. आणि ज्यावेळेस मी घरी पोहोचलो तर घरामध्ये सुद्धा सगळं पाणी होतं. जायचं कुठं, लगेच निर्णय घेतला वरती चलो. आणि मी वर शेवटच्या माळ्यावर गेलो आणि त्या ठिकाणी आमचे बंधू आहेत असं सांगितलं. वरती पाणी, पावसाचं धरून पाणी सगळेजण पित होतो. मला पावसाचं धरलेल्या पाण्याने आंघोळ करायला दिली. अगदी 2 लिटर पाण्यामध्ये मी आंघोळ केली, फक्त 2 लिटर पाण्यामध्ये. इतकी भयान परिस्थिती त्यावेळेच्या त्या कोरोना परिस्थिती होती. आणि हे सर्व काही पक्षाच्या कार्यक्रमासाठी आलो होतो मित्रांनो, बहुजन समाज पार्टीच्या. एवढा संघर्ष आम्हाला त्यावेळेस करावा लागला. बंधूंनी माझे हात पाय सगळं पाहिलं, घरातल्यांनी, वहिनी, नातींनी, मुलांनी, सगळ्यांच्या पुतण्यांनी पाहिलं की अण्णाचे हातपाय सगळे सुरक्षित आहे. आणि कित्येक जणांचे मृतदेह रस्त्याला पडलेले दिसत होते. त्यावेळेस माझे बंधू म्हणले, अण्णा तुझी वहिनी तशीच तिकडे अजून विद्यानिधी हायस्कूलमध्ये अडकून पडलेली आहे, तू तिला आणायला जा. मी माझ्या मोठ्या बंधूला बोललो, दादा मी नाही जात, तू जा. त्याने त्याच्या मोठ्या मुलाला आवाज दिला, विकी जा तिला घ्यायला. मी बंधूला म्हटलो, विकी जरी मोठा असला त्याला पोहता येत नाही दादा, पाणी भरपूर आहे, तेव्हा तू जा. म्हणून माझे बंधू त्यावेळेस खाली गेले आणि खाली गेल्यानंतर थोडेसे पोहले बिले तिथे पाण्यामध्ये, कारण पाणी एकदम सगळीकडे आता पाणीच झालं होतं. कारण पाण्याशिवाय तर पर्याय नव्हता, कारण खाली उतरलं म्हणजे संपूर्ण बिझनेस होतं. बंधू अगदी काही ठिकाणी पोहून गेले त्या ठिकाणी. आणि बहुतेक त्यावेळेच्या आमच्या काही तिथल्या व्हिडिओ शूटिंग करणारे जे एक पिक्चरमधला मालिकेमध्ये काम करायचा एक गुजराती होता, त्या क्वार्टर्समध्ये राहिला आणि त्याने त्याचं शूटिंगसुद्धा देखील त्यावेळेस केलं होतं. आमचे तर मोबाईल सगळे केव्हाच खतम झाले होते, विषयच खतम झाले होते. तर बंधू पोहत गेले. तर तिकडं ज्यावेळेस ते त्या क्रॉस लेनने पुढं 12व्या क्रॉस लेनने तिकडे विद्यानिधीकडे जायला निघाले, ज्या ठिकाणी शबाना आझमीच्या वडिलांच्या नावाने तिनं एक पार्क बनवलेला आहे, कैफी आझमी पार्क, की जो त्या नाल्याच्या बाजूला आहे. आणि तो त्या बाजूला गेले तर बंधू म्हटले, तर नाला फुल म्हणजे कित्येक प्रियत मला त्या नाल्यामध्ये दिसले, अक्षरशः काही हाताने सुद्धा लोटले म्हणे. आणि शाळेमध्ये पोहोचलो आणि तो पोहोचल्यानंतर आमच्या वहिनींना घेऊन आला, कारण माझी हिंमत राहिली नव्हती बाहेर जाण्याची. आणि मित्रांनो, आज तोच प्रोग्राम 30 तारखेला 30 जूनला अगदी जून महिन्याच्या एंडला आणि जुलैच्या स्टार्टिंगला अशी ती रात्र आमच्यासाठी परत काळाची रात्र नको ठरायला म्हणून मी परत प्रवासासाठी रिटर्न निघालो. कार्यक्रम पूर्ण केला. महापुरुषांची गीतं गाणे हे त्यामध्ये होते. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून आता मी दुसऱ्या भागामध्ये त्याला घेतोय. तो दुसरा भाग जरूर पहा.